नमस्कार. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 41. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. हेच साई कथेचे महिमान, कितीही परिसानल गे प्रोत्साहन. श्रोतेच राखुनी पूर्वसंधान, अतिसावधान श्रवणार्थी. करावया कथापान, जेथे श्रोतेच सावधान. किमर्थ मग प्रार्थावे अवधान, वृत्तीजयी एकतान आधीच. गाता परिसता निज गुरु महती, होईल निर्मळ चित्तवृत्ती. दृढ ध्यान नामानुवृत्ती, सुखैक मूर्ती प्रगटेल. गताध्यायी झाले कथन, कैसे एका व्रताचे उद्यापन. यथा सांग झाले पूर्ण, दृष्टांत कोण समवेत. तैसीच साईची पार्थिव छबी, कवण्यापरी आकस्मित यावी. जैसी वेळेवर इच्छा पुरवावी, कथा परसावी ती आता. एका होळीची यासना, येतो मी आज घाली भोजना. साई आयसी देऊन या स्वप्ना, होय मन कामना पूर्वीत. कथा ही पूर्वीच कथिली सादर, परी प्रतिमा ती कैसी वेळेवर. यावी हा काय चमत्कार, ते आज सादर परसावे. कथा सांगे आली महम्मद, वाटली मद परम आश्चर्यप्रद. ही तर एक लीलाच विशद, अतिविनोदकारक. त्यानेच ती होळीच्या दिवशी आम्ही दुपारी जेवावयासी. बसावयाचे ऐन समयासी, आणून उल्हासित केले मज. हे तो पूर्वील कथानुसंधान, आता श्रोता सावधान. परिस्थिती पुढील निरूपण, चरित्र पावन साईंचे. तीही कथा सरसपूर्ण, श्रोते आधीच दत्तावधान. वक्ता साई पदी लीन, चरित्र गहन साईंचे. परोपकाराची ती प्रतिमा, परोपकारार्थ जिजवी आत्मा. सदा सर्वदा निर्वैर धर्मा, अखंड सत्कर्मा वाहिला. बरी वाईट कैसी ही स्थिती, देह कर्मे देहना सुटती. परीत लावा अंतर्वृत्ती, गुरुचरणी प्रीतीपूर्वक. मग निज भक्ताचा योगक्षेम, गुरु कैसा चालवी अविश्रम. तै गुरुचरणी ठेवून प्रेम, पहा अति उत्तमान भवे. हे स्थिती मागितल्यान मिळे, ठाईन पडे गुरु कीर्तन मिळे. जेन महत् प्रज्ञे ही आतळे, ते गुरु कृपा बळे चालत ये. धरून या दुराभिमान, करू आले जे सूक्ष्म निरीक्षण. तेही सर्व परतले त्यक्ताभिमान, सुखाय मान दर्शन सुखे. यशश्री औदार्य ज्ञान, शांती वैराग्य हे षड्गुण. ही श्री साई भगवंत पूर्ण, ऐश्वर्य संपूर्ण हरिजैसा. किती हो आमचे भाग्य गहन, जेणे हा साई चैतन्य घन. विना अर्चन पूजन भजन, देई दर्शन आम्हा ते. म्हणती भक्तीपाशी देव, आम्हापाशी भक्तीचा अभाव. परिहा साई महानुभाव, कनवाळू स्वभाव दीनार्थ. असो तो अलीच वदे जी आता, श्रोता साध्यंत ऐकिजे वार्ता. कळेल साई लीला गहनता, आणिक निज सत्ता तयाची. एके दिवशी मुंबा नगरी, फिरत असता रस्त्यावरी. चित्रे मनोहर आणि तसबिरी, विकणारा व्यापारी अवलोकिला. चित्रे सुंदर नाना परीची, संता म्हणता आवली याची. पाहुणी झाली वृत्ती मनाची, कवण कवणाची ती पाहू. म्हणून एक एक पाहू जाता, आवडली ही तसबीर चित्ता. सर्वाहून तिची मोहकता, शिवाय ती आराध्य देवता ही. आधीच मनी साईंची आवड, सन्मुख तयांची मूर्ती ही उघड. पाहुणी घ्यावया झाली तातड, किंमत रोकड मी मोजली. मग ती तसबीर आणली घरी, टांगून ठेवली भिंतीवरी. आनंदे नित्य दर्शन करी, प्रेमही मदभारी बाबांचे. दिदली मी ही तुम्हापाशी, तया आधी तिसरे मासी.
आराम नव्हता माझ्या जीवासी, राहिलो सहवासी मेवण्याच्या. नूर मोहम्मद पीरभाय, मेवणा हा मजला होय. सुजला होता माझा पाय, केला मज उपाय शस्त्रक्रियेचा. ऐसा असता दुखणाईत, 3 महिने राहिलो तेथ. कोणीच नव्हते माझ्या घरात या 3 महिन्याच्या वस्तीस. प्रसिद्ध बाबा अब्दुल रहमान, मौलाना साब मोहम्मद हुसेन, बाबा साई, बाबा ताजुद्दीन, इहीन ते स्थान त्यागिले. हे सर्वच ऐसेच इतर, यांची छायाचित्रे भिंतीवर. होती माझी घरात मनोहर, सोडीन हे कालचक्र तयाही. इकडे माझी ऐसी गती, चित्रामागे का 7.5. वाटे वस्तुसी होता उत्पत्ती, प्रलय स्थिती ही दुर्लग्य. असो ऐसी असता परिस्थिती, साईच कैसे त्यातून चुकती. हे तो हा काळवरी ही मज प्रती, कोणी न संगती सकती सांगावया. ए विषयीची समूळ कथा, विस्मय वाटेल तुम्हा परिसता. कळेल साईची स्थिर चरात्मकता, अर्थक्य विंदानता तयाची. संत बाबा अब्दुल रहमान, त्याचे एक चित्र लहान. मोहम्मद हुसेन थारिया टोपण, याचे स्वाधीन होते की. तेने तयाची मज एक प्रत, दिदल्या झाली वर्षे भोवत. ती मी माझे मेवण्यास देत, की ते अंकित तयाचे. ती 8 वर्षपर्यंत होती मेजाचे खणात. सहज एकदा आढळता उचित, नेली ती दुकानात मुंबईस. जितके बाबा अब्दुल मोठे, चित्रे करविले तेवढे गोमटे. की ते न्यावे तयाची या भेटे, प्रेमही दाटेल तदंतरी. तयावरून घेतल्या नकला, आप्तेष्ट मित्रा दिदल्या सकळा. त्यातीलच एक दिदली मजला, होती मी भिंतीला लावलेली. मग ती परमसुंदर तसबीर, भरता अब्दुल रहमान दरबार. नूर मोहम्मद झाला तत्पर, करावया सादर त्या संता. पाहुणे तयाचे चित्र, मनात चित्र पाहताच अब्दुल रहमान झाले अत्यंत कोपायमान. उठले त्या ताडण करण्या, करुण्या निर्बत्सन दिदले त्यास घालवून. तेने तो अत्यंत खिन्न वदन, चिंता घन उद्भवली. मग तो होऊनही नदीन, उदास आणि उद्विग्न मन. पैक्यापरी पैका जाऊन, गुरुकृपे विघ्न उद्भवले. होतो आज गुरुकृपा संपन्न, तोची मी झालो रोषास कारण. ऐसे वदुनी साशंक होऊन, चित्रविसर्जन आरंभी. म्हणे आता या संत प्रतिमा, कधीही न घरी ठेवता कामा. तेनेच अंतरलो निज गुरुप्रेमा, किमर्थ रिकामा हा धंदा. म्हणे जया चित्राच्या पायी, गुरु माझा मज नाराज होई. पाडील कधीतरी तो आपाई, ते मज नाही कामाचे. हे तर एक प्रतिमा पूजन, नावडे मम गुरु लागून. तरी मग नाराज होऊन, चित्राचे काय प्रयोजन. झाला बहुद्रव्य व्यय, करावया या चित्राचा संचय. तरी त्या आता दुजान उपाय, शिवाय तोय विसर्जन. म्हणून ह्या माझा मेवणा, सवे घेऊन ती छबी जाना. न देताची मागती या कवना, पातले विसर्जना धक्क्यावर. गेले अपोलो बंदरी थेट, ठरविली एक भाड्याने बोट. जावेल तो जाऊनी थेट, समुद्री ती शेवट विसर्जिली. असो तेथेच नाही थांबले, बांद्रेही येथे तेच आरंभिले. सर्व आप्तेष्ट मित्रा विनविले, फोटो घेतले मागून. म्हणाले बाबा अब्दुल कोपले, फोटो ज्यानी त्यानी आपले. परत द्यावे पाहिजे विसर्जिले, सकळा विणविले येणे परी. मजकडूनही दिदलेली प्रत, घेतली माझे भावाची ही परत. बहिणीची केली हस्तगत, मिळवल्या समस्त 6 प्रती. मग ते घेऊन 6 प्रती, बांद्रे शहरी समुद्रावरती. थेट येते जमीन सरती, पातला ते प्रांती सरोष. पाचारून एक कोळी, मग ती अवघी चित्रे ती काळी. करुण्या तयाचे हवेली, निक्षेपी येली अब्दिजली. मीही तेव्हा व्यथाग्रस्त होतो माझी या घरात. मला येतो ऐसेच उपदेशित, संकटे आणीत या प्रती. तरी त्या अवघ्या गोळा करून, करशील जेव्हा समुद्री विसर्जन. तेव्हाच तुझी या व्यथेचे निरसन, होईल जाण निर्धारे. मीही माझा पाचारीला मेता, किल्ली देऊन त्याच्या हाता. आणविल्या तसबिरी संतांच्या समस्ता, सोपविली व्यवस्था मेवण्या ते. त्याने आपला बोलविला माळी, तया करवी त्या तत्काळी. चिंबाईच्या देवाजवळी, समुद्र जळी निक्षेपिल्या. पुढे जाता 2 मास, होता आराम मम जीवास. जाता मी आपल्या बिराडास, अति आश्चर्यास पावलो.
तुम्हास म्याजी दिली तसबीर ती द्वारा समोरच भिंतीवर पाहून या पूर्ववत स्थिर वाटला मज थोर विस्मय अवघी चित्रे मेथाने आणली हित तसबीर कैसी चुकली म्हणून मी ती तत्काळ काढली छपून ठेवली कपाटी पडताच मेवण्याची दृष्टी घेईल तो उठाउठी नेईल जलसमाधीसाठी ऐसे मज पोटी वाटले ठेवून लाहे निजग्रहाते मेवणा पाहताची बुडवीत होते देवन लाहे आणि काते निशंक चित्ते अभक्ता विना विचारे देईन कवणा तरी न झाली अयोग्य तोपासना राहील अस्वस्थता सदैव म्हणा ही दीर्घ वंचना सर्वदा तरी जी येथे राहील सुरक्षित पाहावे ऐसे स्थळ त्या उचित ठेविला आपले घरी जो व्यवस्थित तयाच्या हस्तगत करावी ऐसे मन पडता अडकित्ता साईच सुविचार सुचवी चित्ता जावे मौलाना दरबारी आता इसमूस वृत्तांत कथावे मग मी तेव्हा तैसाची सत्वरी गेलो पीर मौलाना दरबारी मुजावर इसमूस ही कथा सारी कळविली अत्यादरी एकांती आम्हा उभयतांचा निर्णय आपले पाशी राहील निर्भय म्हणून ते दिनीचा आम्ही उभय केला की निश्चय मनाचा की ही समर्थ साईंची छबी आपले येथेच ठेवली जावी स्वय आपणा समर्पावी तेनेच ती ठाई पडेल तव त्या कृतनिश्चयानुसार केली ती प्रतिमा आपणा सादर पाहून आपले जेवण तयार तैसाच मी सत्वर परतलो ही लांब कथा परसावयास नव्हता आपणा तेव्हा अवकाश पुढे मागे कथू सावकाश धरोनी उद्देशा गेलो मी आज उद्या करता करता संबंध 9 वर्षे भरता आज झाली भेटा उचिता आपणा उभयता परस्पर तेने ही आठवली पूर्वपीठिका आपण कथिले स्वप्न कौतुका संबंध जुळला पूर्वकथा नका नाही अद्भुत का लिहिलाही आता एक तुझी कथा सावध चित्ते परसिये श्रोता साई कैसे प्रेमळ भक्ता अतिस प्रेमता वागवित अध्यायाच्या सुरुवातीला गणपती सरस्वती कुलदेवता श्री सद्गुरू सीतारामचंद्र आणि सद्गुरू साईनाथ महाराज यांचा प्रार्थना करून आपण अध्यायाला सुरुवात केलेली आहे. आता मागच्या अध्यायातलीच कथा आहे तिचं एक कथानुसंधान पुढं आहे की महाराजांची कशी पार्थिव छबी घरी आली आधी स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुझ्याकडे आज जेवायला येतोय म्हणून याने तसा थाट केला होळीचा आणि ऐनवेळी अचानक महाराजांची तसबीर आली आणि ती आजही त्यांच्या पूजेमध्ये आहे. पण त्या अहमद अलीला का वाटलं मोहम्मद अलीला की ही तसबीर आणून प्रस्तुत लेखकाला द्यावी. मग 9 वर्ष त्यांची गाठीभेटीच नाही आणि मग पुढे त्यांनी विचारलं आणि तेव्हा विषय निघाला तेव्हा त्यांनी ती गोष्ट पुढची सांगितलेली आहे. तर मूळ कसं आहे ते म्हटलं तेव्हा वेळ नव्हता कारण तुम्ही जेवायला बसला होता तुमची पानं खोळंबली होती आणि माझी ही कथा मोठी होती म्हणून मी तुम्हाला काही तेव्हा सांगितलं नाही. आता थोडंसं अध्यात्म असतंच यांच्यामध्ये की साई म्हणजे परोपकाराची प्रतिमा आहे. कुठलेही संत हे लोकांसाठी स्वतःला जिजवत असतात. बरी वाईट कशी तुमची स्थिती असू द्या तुमचं जे कर्म आहे ते काही सुटत नाही परंतु गुरुचरणी जर आपण प्रीतीपूर्वक आपली अंतर्दृष्टी लावली तर तुमचा जो निजभक्ताचा योगक्षेम आहे तो गुरु चालवतो आणि मग तुमची जी कर्म असतात ती तुम्हाला म्हणजे ती चुकत तर नाहीतच परंतु दुःख आणि कष्टाने भोगण्यापेक्षा तीच तुमच्या आनंदाने तुम्ही ती कर्म जे काय तुम्हाला दिलेलं आहे ते भोगतात. मग आता हे अल्लीनं कसं सांगितलं बघा. एकदा मुंबईमध्ये फिरत असता रस्त्यावर अनेक चित्र होती आणि ती विकणारा व्यापारी बघितला. संत महंत आवले यांची चित्र होती. तर त्यातलं म्हणे एक पाहता मला हे आवडलं साईबाबांचं चित्र आणि बाबा माझे गुरु पण होते म्हणजे बाबांना मी मानत होतो म्हणून म्हणे मी ते चित्र घेऊन आलो आणि माझ्याकडे लावून ठेवलं भिंतीवरती. त्याची रोकड किंमत मी मोजली. मग म्हणे एक तुम्हाला पण दिली तेव्हा ती 3ऱ्याच महिन्यात तुम्हाला दिली. आधी मी त्याचं रोज आनंदाने दर्शन करायचो पण एकदा काय झालं माझ्या जीवाला आराम नव्हता म्हणजे पायाला काहीतरी झालं होतं आणि शस्त्रक्रिया करावी लागली. नूर मोहम्मद पीरभाई हा त्यांचा मेवणा आणि ती आता शस्त्रक्रिया राहिली मग त्याच्याकडे 3 महिने मी राहिलो. तर तेव्हा म्हणे माझ्या घरात कोणीच नव्हतं त्या 3 महिन्याच्या काळामध्ये. मग त्या 3 महिन्याच्या काळामध्ये प्रसिद्ध बाबा अब्दुल रहमान मौलाना साहेब मोहम्मद हुसेन
बाबासाई, बाबा ताजुद्दीन हे सगळेच म्हणजे तिथं ते भिंतीवरती लावलेली होती चित्र त्यांची. हे सगळे अनेक बाबांची तसबीर असे सगळे माझ्या घरात मी लावलेले होते. पण त्यांना पण कालचक्राने सोडलेलं नाही. त्या चित्रावर कशी साडेसाती लागली आणि काय झालं ते बघूया. आणि ह्या एका परिस्थितीतून साईच कसे काय राहिले हा पण विस्मय मला वाटला म्हणे. तर संत बाबा अब्दुल रहमान यांचं एक चित्र लहान होतं. ते मोहम्मद हुसेन थारिया टोपन याच्या स्वाधीन होतं. मग त्याला काय वाटलं, त्यानेच एक प्रत दिली खूप वर्ष आधी. त्यानं ती मेवण्याला दिली आणि ती छोटी प्रत होती. तर मेवण्यानं काय केलं, 8 वर्षेपर्यंत ते मेवण्याच्या दुकानामध्ये होतं. त्या फोटोग्राफरच्या ड्रायवरमध्ये पडलं होतं. मग ते एकदा दिसलं तर त्या बाबा अब्दुलचं एक छान मोठं गोमटं चित्र करून घेतलं कोणी मेवण्यानं. आणि ते फोटोग्राफरकडं 8 वर्ष दुकानात पडलेलं होतं आधी. तर मग ते घेतलं आणि त्या बाबांना त्याच्यावरनं अनेक प्रती काढल्या. अनेक आप्तेष्ट मंडळी, बहीण भाऊ यांना त्या बाबाचं चित्र दिलं बरं. आणि त्यांना एक भेट द्यावी म्हणून ते गेले घेऊन. मग अब्दुल रहमानचा दरबार भरला होता. तिथं नूर मोहम्मद हा गेला की ही तसबीर आपण त्यांना सादर करूया. आणि जसं काय त्यांचं मन चित्र पाहताच ते अब्दुल रहमान बाबा अत्यंत खवळले आणि त्याला मारायलाच उठले. कारण काय ते मुसलमानामध्ये ह्याची पूजा करत नाही ना, तसबिरीची. हाकलून दिलं. मग तो घरी आला आणि त्याला डोक्यात चिंता घन राहिली की माझ्या गुरुची कृपा व्हायची सोडून गुरु माझ्यावर उदास झाले तर मला काही तसबीर आता इथं ठेवायची नाही. ज्या चित्राच्या पायाने माझा गुरु उदास झाला ते चित्र मला नको. आणि असं करून त्यानं का तर प्रतिमापूजन आवडत नाही ना हिंदू धर्मामध्ये. मुसलमान धर्मामध्ये बुतपूजा नाही आहे. तर म्हणे खर्च तर किती काय झाला. असं मी गोमटी तसबीर केली, सगळ्यांना वाटली. आता परत त्या तसबिरीच्या पायात मला काहीतरी होण्यापेक्षा मी त्याचं विसर्जन करतो म्हणून सगळ्या त्या छब्या काढल्या आणि धक्क्यावरती गेला तिकडे. बोट ठरवली अपोलो बंदरामध्ये. त्या बोटीनं जाऊन समुद्रामध्ये तिचं विसर्जन केलं. बरं तिथंच थांबलं नाही तर बांद्र्याला आले. बांद्र्याला पण आप्तेष्ट मित्र सगळ्यांना ते फोटो दिले होते. सगळ्यांकडनं मागून घेतले आणि म्हणे बाबा अब्दुल कोपलेले आहेत तर हे फोटो ज्याने आपल्या घरात लावले ते परत द्या. मग ह्याने परत घेतले सगळ्यांकडनं प्रत. मग माझ्याकडनं दिल्ली प्रत घेतली. तर आता माझ्या भावाकडची पण प्रत घेतली, बहिणीकडची पण घेतली. अशा 6 प्रती मिळवल्या आणि नेऊन त्या समुद्रामध्ये टाकल्या. बरं तिथं पण एक कोळी बघितला, त्याला ते पैसे दिले थोडे. आणखीन त्याला ते सांगितलं बाबा ह्यानं जलसमाधी देऊन टाक. मग हा इकडे व्यथाग्रस्त होता. जो अब्दुल आला तो तसबीर घेऊन आला तो मनुष्य. तर मी म्हणे माझ्या घराची किल्ली दिली होती की काय असेल ते गोळा करा न्या बाबा समुद्रामध्ये टाका. तर याने म्हणे सगळ्या भिंतीवरच्या तसबिरी काढल्या. मी किल्ली दिली होती. मग त्याने आपला माळी बोलवला आणि त्याच्या कर्वे चिंबाईच्या देवळाजवळ जिथं समुद्राजवळ आहे तिथं नेऊन त्यांनी त्या सगळ्या बुडविल्या. पुढं म्हणे त्याशिवाय मलाही सांगितलं की तसबिरीची पूजा करू नको म्हणून तुला त्रास होतोय, तुझ्या जीवाला आराम होत नाही. आता खरं तर हे सगळे या देशातले मुसलमान आहेत. आशिया खंडातले सगळ्या ते पूर्वी हिंदू होते. पूर्वी आशिया खंडच पूर्ण हिंदू होता. पण एकदा का ते धर्म बदलला की तशीच मेंटॅलिटी होते बघा की भूतपूजा केली म्हणून पायाला त्रास झाला. मग म्हणे 2 महिन्यामध्ये माझ्या जीवाला आराम झाला. घरी आलो पाहतो तर म्हणे बाबांना जी तसबीर तुम्हाच जी दिली तसबीर ती दरवाज्यावर तशीच आहे. बाबांची तसबीर काय कुठं हल्ली नव्हती. बाकीची चित्र त्याने सगळी नेली. मग बाबांचीच तसबीर कशी राहिली. मग ह्याने ती उचलली हळूच कपाटात लपवली की याला योग्य ठिकाणी देऊन टाकूया. म्हणजे बाबांची तसबीर बुडवायचं आता त्या देणाऱ्याच्या मनात पण अजिबात नव्हतं. मग ते दोघंजणं काय केले, हा वेळ लपून ठेवले. मेव्हणा आला तर बुडविल म्हणून आणि कुठलं तरी सुरक्षित स्थळ पाहावं असा विचार केला. मग ते मौलाना दरबारी इस्मुसमध्ये ती कथा सगळी त्याला सांगितली. पीर मौलाना दरबारी मुजावर इस्मुस यांना सांगितलं की आपल्या दोघातच हळूच निर्णय, कोणापाशी काही बोलायचं नाही, काय असेल ते मला सांगा. मग त्याने सांगितलं की ही तसबीर आपण या ग्रस्ताकडे देऊया की जेणेकरून ती कायमची सुरक्षित आणि व्यवस्थित राहील. आता हा ग्रस्त म्हणजे हेमाडपंत की ज्यांनी बाबांनी स्वप्नात सांगितलं उद्या होळीला तुझ्याकडे जेवायला येतोय आणि त्याच्यानंतर बाबा तिथं गेलेले आहे. मग म्हणे आज उद्या करता करता पुढे मी ती तसबीर तुम्हाला आणून दिली. आणलो तेव्हा तिथे काय होतं तर लोक जेवायला बसलेली खोळंबले होते. म्हणून मी सांगितलं की ठीक आहे नंतर सगळं सविस्तर सांगतो, ही वस्तू तुमच्याकडं ठेवा. आता याला 9 वर्ष झाली बघता बघता.
मग ती एकंदरीत कथा त्याने सांगितली की साईंना यायचं तेव्हा साई कसे प्रेमळ भक्ताकडे येतात. आता अशीच अजून एक कथा आहे की बाबांनी कसं पुरवलं त्या भक्ताचं कोड ते आपण पाहूया. जया परमार्थी खरी गोडी, तयासी साईस मोठी आवडी, वारुणी सर्व तयाची साखडी, स्वानंद जोडी देतया. या आरतीचा अनुभव गोड, बाळासाहेब देवांची होड, पुरविली पुरवुनी तयाचे कोड, दिदली त्या जोड भक्तीची. दिवसा नोकरी केल्याशिवाय योगक्षेमा नव्हता उपाय, परी रात्री परमार्थ व्यवसाय, कराया तत्पर व्यत्यय का यावा. इच्छा फार दिवसापासून, करावी नित्य ज्ञानेश्वरी वाचन, परी काही ना काही विघ्न येऊन ते हातून घडेना. भगवद्गीता एका अध्याय, जैसा रोजने माने होय, तैसा ज्ञानेश्वरीचा निश्चय, विनांतरायत्त घेना. हाती घेता इतर ग्रंथ, नित्य नेमे वाचले जात, ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत, नियम न जात तडीस. घेऊन रजा 3 मास, एकदा देव गेले शिर्डीस. हे डहाणूला मामलेदार होते, तेचे देव असावे. तेथून निजग्रही पौडास, सुखे घ्यावयास विश्रांती. तेथे काय कार्य झाली, इतर नेमाची पोथी वाचली, ज्ञानेश्वरीची हौसन पुरली, वेळ ना आली ती येला. हाती घेता ज्ञानेश्वरी, विकल्प काही उठावे अंतरी, जेणे वाचन होई वरी वरी, प्रेमांतरी उपजेना. काय करुणी कासावीसी, निश्चय केला न पावे सिद्धीसी, 5 ओव्याही नित्य नेमेसी, घडले न प्रति दिवशी वाचावया. प्रत्येही 5 ओव्या निदान, निश्चय केला मनापासून, त्याही न नेमे मज हातून, उल्हासे वाचून झाल्या. म्हणून मग केला नेम, साईच देतील जेव्हा प्रेम, म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम, करीन संभ्रम विरहित. निष्ठा साईच्या पायापाशी, तेव्हा साई देतील आज्ञेसी, तेव्हाच वाचिन ज्ञानेश्वरीसी, कृतनिश्चयसी बैसलो. असो येता महोदय पर्व, सर्व मातोश्री भगिनी सर्व, पाहावया गुरुपूजा गौरव, पावले मग देव शिर्डीस. काहो आताशा नाही वाचत, ज्ञानेश्वरी आपण नित्य, जोग देते देवासी पुसत, प्रतिउत्तर देत परसावे. ज्ञानेश्वरीची मोठी हौस, परिंती जाई सिद्धीस, आता बाबाच जेव्हा वाचावयास, वदतील ते वेळेस वाचीन. तव जोग कथिती युक्ती, ज्ञानेश्वराची आणुनी पोती, द्यावी साईंची हाती, वाचायासी देतील ती तव तुम्हा. नलगे मज ही काही युक्ती, बाबा माझे अंतर जाणती, ते कान माझी आडी पुरविती, वाच स्पष्टोक्ती वदतील. घेता समर्थाचे दर्शन, रुपया 1 केला अर्पण, 1 चिका 20 आण, म्हणते त्या लागून तव बाबा. आणून 20 रुपये दिदले, रात्री बाळकरामास भेटले, साई कृपा कैसी पावले, वृत्त त्या पुशिले पुरविल. उद्या आरती झाल्यावरही सांगेन मी सकाळ तुम्हा प्रती, ऐसे बालकराम आश्वासिते, बरे म्हणते देवतया. पुन्हा देव दुसरे दिवशी, जाता मशिदी दर्शनासी, 20 रुपये मागितले त्याशी, दिदले सुखसंतोषी देवांनी. पाहून तेथे अत्यंत भीड, देव राहिले बाजू साड, बाबा पुस्ती कोठेरे सांगड, जागेता अवघड तो दडला. देव देती प्रतिउत्तर तेथे, बाबा मी ह्या आहे येथे, का साता चिना झाले देते, बाबा तव तया ते पुसतात, का साता चिना झाले तर देते. देववत्ती 20 दिदले, पैसे कोणाचे बाबांनी पुसले, बाबा आपले तव देवदले, मग का सुटले पळत तुम्ही. यावे ऐसे जवळ यावे, स्वस्त चित्ते निकट बसावे, आज्ञेप्रमाणे केले देवे, मनोभावे ते बैसले. नित्यनेम आरती झाली, मंडळी स्वस्थानी परतली, बाळकरामा देवा गाठ पडली, पृच्छाती आरंभिली पुरविल. तयाचा पूर्ववृत्तांत पुशिला, तयाने तो साध्यंत कथिला, कैसे लावी येले उपासनेला, देव मग तयाला वदतात. केले काय तुम्हा निवेदन, कैसे करावे ब्रह्मचिंतन, करा की माझी जिज्ञासा पूर्ण, देव मग त्या लागून प्रार्थिती. बालकरामही देवाप्रती, करावयात यांची जिज्ञासा पूर्ती, उत्तर द्याया जो आरंभ करती, बाबाच बोलविती देवास. कैसा साई परम लागवी, चंद्रुस देवा ते बोलू पाठवी, देवन क्षण विलंब लावी, आले भेटीस श्री साईच्या. झाले होते 3 प्रहर, मशिदीची या तटावर, टेकोन या दोन्ही कर, दिसले समोरच श्री साई. देव जाताच केले वंदन, बाबा तयास पुसती प्रश्न,
कोठे कोणासी काय आपण करत संभाषण होता की. मग ते देव उत्तर देती, काकाची या माडीवरती बालकरामाची या संगती आपलीच कीर्ती परिसली. रुपये आण 25 बाबा आज्ञापती देवास, आणून या तेच समयास रुपये बाबास समर्पिले. किती पुस्ती आणलेस देव बदती 25, बाबा म्हणती चलिये बैस, गेले तव मशिदीत बाबास. बाबा बैसले खांबापाशी, तुझे न कोणीही मशिदीसी, म्हणती तू आ माझी चिंदीसी, चोरली येसी मज न कळता, मला चिंदी ठाऊक नाही म्हणून देव देती ग्वाही, येतेच कोठे तरी पाही, झाले मग साई वत्ते तया. येथे आहे कोठे चिंदी, ऐसे देव वदले ते संधी, बाबा उठले म्हणसी तू शोधी, खोटी ही बुद्धी चोरीची, कवन्या कार्ट्याने ती नेली, बघ बघ पाहिजे येथेच असली, ऐकून देवाने अनेक शोधली, नाही आढळली तरीही. मग भ्रुकुटीस घालून आकडे, पाहुणे आ जिकडे तिकडे, दृष्टी टवकारून देवाकडे, साई कडकडे देवावर. म्हणे तूच लबाड होसी, तुझविण कोण नाहीये समयासी, येईल चिंदी चोरावयासी, चोर मी तुझसीस समजतो, ऐसे येथे जो येतोस, तो काय चोऱ्या करावयास, काळ्याचे पांढरे झाले केस, खोडन लवलेश की जाई, तुला कुऱ्हाडीने हाणीन, तुला कापीन ठार करीन, जाशील कोठे माझ्या हातून, येईन मारीन मी तेथे तुझं, घरून येतोस जो शिर्डीस, काय तो चोऱ्या करावयास, घे आपले हे वापस, आणून चिंदीस दे माझ्या. क्रोधे लाल झाले साई, उद्धरली आई माई, शिव्या शापाची लागली रई, संतापे लाई झाली. कोपले देखून साईनाथ, देव कौतुक पाहतात, उगाच उभे राहतात, आश्चर्य भरत माणसे, देवसन्निध आणि एकटे, पाळी माराची येणार वाटे, की हे विश्वरूप दर्शन गोमटे, जाणून दाटे आनंद. घेतील काय सटका आता, करतील काय त्वेषे आघाता, एकला मी सापडलो हाता, येईल चित्ता ते करो. परी हे चिंदीचे काय कोडे, ते तो देवास न उलगडे, जा निघून जा म्हणता एकीकडे, तव ते पायरीकडे सरकले. काय चिंदीचा गुह्यार्थ, जाणावया मी नाही समर्थ, पावेन साई कृपेचा स्वार्थ, तर तो श्रोत्यास निवेदिन. होता अर्ध घटकावर, आले देव बाबा समोर, चालूच होता शिव्याचा गजर, आलास कावर म्हणाले, जाहो चालता वाडियात, म्हणता देव आज्ञावंदित, नमन करुणी चरणाप्रत, पातले परत वाडिया माझी, झालेली सर्व हकीकत, घडली जैसी तैसी यथार्थ, जोगास आणि बालकरामाप्रत, केली निवेदित साध्यंत. पुढे एक संबंध घटका, उडाला शिव्या शापांचा दणका, प्रहर दोना प्रहरे मग लोका, बाबाच अवलोका आमंत्रित, देवही मग तेथे आले, इतरा माझी जाऊन बैसले, म्हाताराची या जीवा लागले, असेल मग बोले साई. चिंदीची ती कथा काय, परिम्या दुरुक्ती केले गाय, होती चोरली त्या काय उपाय, बोलल्या वेण राहावेना, असो आल्ला सारे बघील, तोही तयांचे बरे करील, तवये भाऊ दक्षिणा देशील, पुसशील क्षमाशील श्री साई. किती आणू देव पुसती, 12 घेऊन येई म्हणती, पाहू जाता नोटची होती, रुपयाने मिळते ती येते, देवे तैसेच बाबास कतले, राहू दे मज नको ते वदले, सकाळी तो 2दा दिले, स्मरण राहिले मज त्याचे, तरीही देवाने रुपये मिळवले, बाबा लागे आणून दिले, सवेतयाचे चरणही वंदिले, परिसा मग निघाले जे बोल. काय रे तू करीतासशी, काही नाही वदत तयासी, पोथी वाचित जा नेमेसी, केले देवासी आज्ञापन. वाडिया माझी जाऊन बसावे, नित्य नेमे वाचित जावे, वाचिताना सांगतही जावे, निरूपण भावे सकळी का. सबंध भरजरी सुंदर शेला, बसलो असता तू द्यावयाला, काजाशी चिंध्या चोरावयाला, सवयी का तुझला चोरीची. असो करावे पोथी वाचन, साईमुखीचे हे वचन, पावन माझी मी आंतरिकून, अतिसुख संपन्न झालो, मानून ती आज्ञाप्रमाण. मग त्या दिवसापासून नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन, तैसेच निरूपण आरंभिले. मिळाली आज्ञा वांछिली आता, फिटली व्रतस्थ मनाची चिंता, तेथून मद ज्ञानेश्वरी वाचिता, येईल नियमितता वाचना. आता मी गुरु आज्ञानुसार
सर्व प्रसन्न मजन्या आता प्रसन्न मज ज्ञानेश्वर, माझी पडले जे आजवर, वर्तने अतप्पर नियमाने, साक्ष मजला माझे मन, वरी साई आज्ञाप्रमाण, आज्ञाबळे पोथी पारायण, आता मज निर्विघ्न घडेल. बाबा मी येतो लोटांगण, अनन्य भावे तुम्हा शरण, पदरी घ्या नाया लेकरा आपण, करून घ्या वाचन मज करवी. छिंदे ते काय ध्यानात आले, बालक रामास होते पुसले, त्यास छिंद्या तेच न रुचले, साईस जई भरले रागाने. कैसे तुम्हा उपासनेस, कैसे परब्रह्म चिंतनास, लाविले म्हणून बालक रामास, पुसले ते बाबा नावडले. वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर, स्वये द्यावया असता तत्पर, किमत चौकशा कराव्या परस्पर, म्हणून मज दुर्धर छळी येले हे बोलची उद्भत, प्रेमे भक्तार्थ जो ओथंबत, भक्तच्छल त्या स्वप्नीही न दिसत, छळणे त्या अनुचित क्रियापद, छळिले नवे मद शिकविले, चित्ती तुझी जे जे उद्भवले, ते म्या पाहिजे स्वये पुरविले, कधी न चोरिले कामाने. साई बाह्य क्रोधाभिभूत, अंतरी ते नित्य मुदित, बाह्य संतापे दिसत संतप्त, अंतरी ते तृप्त आनंदे. क्रोधाचे बाह्य लौकिक लाघव, अंतरी परमानंद गौरव, तया साईंचे लीला वैभव, गावया सुदैवची पाहिजे. साधावया निजस्वार्थ, साई पोटी अत्यंत आर्थ, शिव्या पुष्प लाखोल्या मानित, दृष्टी निज हित पर तत्पर. परिसुनी कर्णकटू अश्लील वचन, डळमळे ना देवांचे मन, पोटी प्रेमाचे भरते गण, वाटे ते ताडन पुष्पांचे. दुग्धे भरली धेनूची कास, भाग्यवानास लाभे गोरस, कासे पासीच गोचिडा वास, अशुद्धची कर्मास तयाच्या. दुर्दुरा कमल कंदा शेजार, लुटी कमल मकरंद भ्रमर, दुर्दैवी दुर्दुरा पंकाचा आहार, दैवासन पार भ्रमराच्या. तैसे तुम्ही भाग्यवान, तुम्हा आम्हा सन्निधान, मानेल ते घ्या रे पुसून, शंका समाधान साईवदे. पहा माझी पोथीची अडी, वाचिन वाच वदतील ते घडी, तोवर ज्ञानेश्वरी मी नुघडी, पुरविली रोकडी बाबांनी. कैसी माऊली करी लाड, निज बालकाचे पूर्वी कोड, तयाची ही प्रतिती गोड, भक्तीची जोड ही कथा. वाचमुंडी नाही थांबले, देववदती वर्षण उलटले, स्वप्नी येऊन दर्शन दिले, आश्चर्य मज पुसिले ते परिसा. सन 1914 एप्रिल 2 तारीख तदा, वार गुरुवार उजाडता एकदा, स्वप्नप्रसाद पावलो. समर्थ साई स्वप्नी आले, आहेत माडीवर बैसले, पोती समजते का मज विचारले, उत्तर दिले नकारी. तैसाच प्रश्न आला नंतर, मग ती केव्हा समजणार, आले माझ्या नेत्रास नीर, काय म्या प्रतिउत्तर दिले. कृपा आपली झाल्या विण, पोती वाचणे केवळ शिन, समजणे तो त्याहून कठीण, बाबा निक्षून सांगतो. बाबा वदती पोथी पडता, फारची आपण घाई करता, वाचा पाहुती मज देखता, निकट बैसता मज पाशी. काय वाचू देववंती, अध्यात्माची आज्ञा देती, देव पोथी आणुजाती, नेत्र उघडती तत्काळ. देव तेव्हा जागे होती, स्वप्नस्थिती पाहून निश्चिती, काय वाटावे तयाचे चित्ती, कल्पना श्रोती की जेती. पाहून या वर्षभर वाट, मानिकी बाळा आज्ञा नीट, करतो की नित्य पोथीचा पाठ, काळजी उद्घट ही कोणा. पाळी काय लाविली शिस्त, दिदला धडा गिरवी का नित्य, चुके का कोटे की निमित्त, कवण हे सतत पाहिल. वाचके असावे कैसे दक्ष, ठेवणे कोठे विशेष लक्ष, साई माऊली विण प्रत्यक्ष, कवणही साक्ष पटविल. ऐसी ही साई समर्थ लीला, ऐसा स्वानंदाचा सोहळा, भक्तिभोगीला अत्यंत वेळा, देखीला म्या डोळा प्रत्यक्ष. आता आपण श्रोते मंडळी, होऊ की लीन गुरुपद कमळी, परिसू पुढील कथेची नवाळी, यथा काळी पुढारा. आठवून श्री समर्थ चरण, सद्भावे मी येईल लोटांगण, तेनेच सकल भव दुःख विमोचन, भावार्थे शरण हे माड. साईच एक तयाचा स्वार्थ, साईच नित्या निरातिशय सुख परमार्थ, साईच तया करल कृतार्थ, निश्चित हा भावार्थ तयाचा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, साई कृपा अनुग्रह दान, नाम 1 4 अध्याय गोडहा.
श्री कृष्णार्पण नमस्तु. सद्गुरू साईनाथार्पण नमस्तु. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ही दुसरी कथा आहे बाळासाहेब देवांची. आणि दिवसा नोकरी होती, रात्री मात्र ते परमार्थ साधन काय ज्या इच्छा असत त्या पोथ्या वाचत असत. त्यानं ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा झाली, पण ज्ञानेश्वरी काही वाचन होत नव्हतं. बाकी भगवद्गीता वाचायचे, अजून काय वाचायचे, पण ज्ञानेश्वरी काय वाचन होत नव्हतं. कधी मग 5-5 ओव्या घ्यायला सुरुवात केली तरी पण ती होत नव्हती. मग एकदा रजा घेतली 3 महिन्याची, शिर्डीला गेले. तिथून आपल्या घरी पौडला गेले. तिथं इतर कार्य झाली, पण पोथी वाचन काही होईना. मग 5 ओव्या पण घेताना मनामध्ये म्हणजे गोडी लागेना. मग त्यांना होईना म्हणजे काय, कोणी हात धरून ठेवत नव्हतं, पण संभ्रमावस्था, चित्ताला उद्विग्नता, असं काय ना काय त्याचं होत होतं. मग काय झालं, शिर्डीला आले तेव्हा हे होतं, गुरूंची पूजन होतं त्या काळामध्ये. मग पर्वणी महोत्सव म्हणजे आता मला वाटतं ही जी आपली झाली ना गुरुपौर्णिमा, तसंच काही होतं म्हणून जोग पण तिथं आले. मग त्यांनी कुणाला विचारलं, जोगांना विचारलं, देवांनी, हे देव जोगांना विचारलं की मला ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा आहे, मोठी हौस आहे. म्हणजे जोगांनी स्वतःहून विचारलं, का हो ज्ञानेश्वरी वाचायचे थांबलात, वाचता की नाही रोज? तर म्हणे मला वाचायची इच्छा आहे, पण वाचणं होत नाही, कधी मन लागत नाही. जेव्हा बाबा मला वाच म्हणतील तेव्हाच मी ही पोथी आता वाचायला घेईन. मग त्यांनी काय दिलं, त्यांना सांगितलं की तुम्ही विकत घ्या ज्ञानेश्वरी आणि ती बाबांच्या हातात द्या, मग बाबा तुम्हाला वाचायला देतील, अशी युक्ती करा. ते म्हणे मला युक्ती बिक्ती काय नको, बाबा काय माझं मन जाणत नाहीत का? ज्या दिवशी बाबा मला वाच म्हणतील स्वतःहून त्या दिवशीच मी ते वाचेन. मग पहिले आले, बाबांचं दर्शन घेतलं. मग बाबांना 1 रुपया अर्पण केला. बाबा म्हणे एकच का, अजून 20 रुपये दे. मग 20 रुपये दिले. मग रात्री बालकरामला भेटले आणि विचारले, काय हो तुम्हाला कसं बाबांनी भक्ती मार्गाला लावलं, मला पण सांगा. ते म्हणले उद्या आरती झाली ना की मी तुम्हाला सगळं सांगेन. पुन्हा दुसऱ्या दिवशी देव गेले, दर्शन केलं. पुन्हा बाबांनी 20 रुपये मागितले, पुन्हा त्यांनी दिले. आणि मग तिथं अतिशय गर्दी होती म्हणून ते बाजूला झाले थोडे. बाबा म्हणे कुठे गेला हा? म्हणे देव कुठं गेला, कुठल्या जागेत दडला? तर देव म्हणले बाबा मी इथंच आहे ना. काय रे म्हणे, आका सातची ना झालेत देते. मग बाबा म्हणे काय ते पैसे मागतो म्हणून लपून बसतोयस का तू? बाबा म्हणे मी इथंच आहे ना. आता तर म्हणे पैसे मागतो म्हणून लपून बसतोयस का तू? का सुटले पळत तुम्ही? मग नित्य इथंच जवळ बसवा. मग जवळ वगैरे बसवलं, गेले परत. बाळकरामाची देवांची गाठ पडली. मग देवांनी विचारलं, का हो तुम्हाला कसं काय लावलं बाबांनी भक्ती मार्गाला, तुम्ही कशा पोथ्या वाचू लागले? झालं आता बाबा काय, देव काय सांगणार, ते बाळकराम काय सांगणार, तोच देवांना निरोप आला. चंद्रू म्हणून जो कोण त्यांचा एक होता व्याधिष्ठवाला, तो जवळ असायचा त्यांच्या, त्याला पाठवलं की जा म्हणे देवांना बोलवले. मग देवांना बोलवलं. देव गेले समोर. गेले तर म्हणे काय रे कुठे होतास, काय संभाषण करत होतास काकाच्या माडीवर? बाळकरामाच्या संगती काय विचारत होता? म्हणजे बाबांना इथं बसून सगळं कळलं कसं बघा. मग बाबा म्हणे 25 रुपये आण. मग ह्याने परत ते आणले 25 रुपयाने बाबाला समर्पण केले. किती विचारले आणले, तर बाबा म्हणले 25 आणले. ये म्हणे वर मशिदीत ये माझ्याबरोबर. मग बाबा आणि ते देव दोघंच, तिसरं कोण नाही. काय रे म्हणे तू माझ्या चिंधीला चोरलंस म्हणे. तर त्यांना काय कळलं ना आता ही चिंधीची गोष्ट काय. म्हणे मला नाही ठाऊक बाबा तुमची चिंधी कुठली, तू इथंच असेल म्हणे, शोध म्हणे, शोध. सगळीकडे शोधलं. म्हणे एवढ्यासाठी शिर्डीला येतो का रे चोऱ्या करायला? तुझी ही बुद्धी बरी नाही. कुठल्या कार्ट्याने नेली चिंधी माझी, इकडं तिकडं शोधली, काय केलं चिंधी काय दिसली नाही. आता यांना चिंधीचं कोडं काय केलं कळे ना. अचानक साईबाबा भडकले, रुद्र अवतार धारण केला. तूच लाबाडेस, तूच बाई चिंधी चोरली, तू चोर आहे. तुला काय वाटलं मी तुला सोडीन का? तुझे एवढे काळाचे पांढरे झाले पण चोऱ्या करायची खोड गेली नाही. तुला कुऱ्हाडीने मारेन, तुला कापीन, तुला ठार करीन, तू कुठं जाशील माझ्या हातून. आणि लागले शिव्या द्यायला. ते देव काय घाबरले नाही. आपल्यासारखा साधा भक्त लगेच उतरून जायला निघून. बाबा आता चिडलेत नको बाबा. ते थांबले तिथंच. तरी पण आता काय त्यांना वाटलं आज मार मिळतोय वाटतं, बाबा आज हातात चटका घेत आहेत आणि आपल्याला आज बडवत आहेत असं त्यांना वाटूनच गेलं. पण हे चिंधीचं काय कोड आहे ते मात्र काय केलं समजतच नव्हतं. मग त्यांनी जे शिव्या दिल्या कडा 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 बाबांनी तिथं, आणि ते आपले अर्धा घटका थांबले तिथंच. तरी पण कोपऱ्याला त्या परत समोर गेले. तर जा म्हणे वाड्यात चालता हो म्हणे. आधीच एकदा म्हणे का वर आलास म्हणे, उतर खाली उतर, शिव्यांचा गजर देत. जा म्हणे चालता हो. मग अशा रीतीनं ते गेले. जोगांना बाळक्रामांना घडलेली गोष्ट सांगितली.
पुढे एक सबंध घटका बाबा शिव्याशाप देत होते. मग 2 प्रहराने परत सगळ्या लोकांना बाबांनीच बोलवलं या म्हणून. मग देव पण आले तिथे इत्रामध्ये जाऊन बसले. पण म्हाताऱ्याच्या जीवा लागले असेल असं बोलले साई. म्हणजे ते वय होतं तेव्हा देवांचं झालं. मग चिंधीची काय कथा, तरी मी दुरुक्ती केले, गाय होतीच चोरली त्या काय उपाय. अहो चिंधीची काय कथा म्हणे, साधी चिंधीच आहे, पण मी बोललं कारण चोरली का हो, म्हणून मला बोलायला लागलं. असू दे म्हणे, अल्ला सगळं बघेल, तो पण त्यांचं चांगलं करेल. परत दक्षिणा मागितली. हे भाऊ दक्षिणा दे आता. तर किती देऊ, तर म्हणे 12 रुपये दे. मग त्याने नोट होती त्यांच्याकडं, पैसे नव्हते. तर म्हणे नोट आहे बाबा, राहू दे म्हणे, नको मला देऊ, सकाळी तू 2दा दिलेस म्हणे, माझ्या लक्षात नव्हतं, आता काही मला नको देऊ. तरी पण देवाने ते पैसे मिळवले, बाबांना दक्षिणा दिली. मग बाबा म्हणले, काय रे कसा आहेस तू म्हणे, मी तुला भरजरी पितांबर देणार होतो, पण तुला चिंधीची आशा. वाड्यात जाऊन बसावे, नित्यनेम वाचत जावं, वाचत जा ना म्हणे, वाचताना सांगतही जा लोकांना, आणि लोकांना त्याचं निरूपणही करत जा, कशाला चिंध्या चोरायला जातोस. मग त्याचा अर्थ असा होता तो की मी आहे ना तुझ्या शंकेचं निरसन करायला. मग त्या बालकरामांना कशाला विचारतो की तुम्हाला कसं भक्ती मार्गाला लावलं. आता हे बिचारे घाबरत होते बाबांना, सगळं विचार. लोक बाबांना घाबरून पण असायचे, कारण कधी गाडी बिघडेल नाही, कधी धरून शिव्याशाप देईल भरोसा नव्हता. मग म्हणे मला ते कळलं, चिंधी म्हणजे काय, त्याचा अर्थ मला कळला की बाळकरामाला का पुसलं, ती चिंधी आहे. मी स्वतः सांगतो ना तुला, मी भरजरी पितांबर देतो ना तुला. तुझ्या मनात जे जे काही प्रश्न आहेत ते तू मला विचारायचं, प्रत्येक भक्तासाठी बाबांना वाटायचं. तर म्हणे मला छळीले बाबांनी त्या दिवशी. परत म्हणले नाही, छळले हा शब्द काय बरोबर नाही, बाबांनी मला त्या दिवशी शिकवलं. मग त्या दिवसापासून ते घरी आले आणि ज्ञानेश्वरी वाचू लागले, त्याची गोडी पण लागली, आणखीन लोकांना त्याचा अर्थ पण समजू लागला. मग आता कसं आहे, एक उदाहरण दिलं छान, की गाईची कास भरलेली असते दुधाने, पण ते कोण घेतो, त्याचं भाग्यवान वासरू घेतो, आपण घेतो. पण काशीच्या जवळ जी गोचिड लागलेली असते ती काय पिते, तर रक्तच पिते. दुसरं आहे दूरदूर. दूरदूर म्हणजे बेडूक. आता ते बेडूक काय करतं, कमळापाशी असतं, पण त्या कमळाचा जो मध आहे किंवा सुगंध आहे तो कोण घेतो, भुंगा घेतो. आणि बेडूक बिचारे चिखलातच लोळत राहतं, त्याला काही त्या सुगंधाची पडलेली नसते. मग तसंच आहे की जोपर्यंत मी ज्ञानेश्वरी उघडत नव्हतो तर मला त्याची काही गोडी कळत नव्हती. बाबांनी एकदा वाच सांगितलं, त्या घडला मी वाचू लागलो आणि मला अतिशय त्याची गोडी लागली. आता वर्ष झालं जवळजवळ. मग वर्षात त्यांनी तारीख पण सांगितली की एप्रिल महिना होता 1914 आणि 2 तारीख होती त्या दिवशी. तर स्वप्नात बाबा आले आणि विचारलं, काय रे वाचन चालू आहे का बरोबर. म्हणले चालू आहे. समजतं का अर्थ, तर मान हलवली, नाही समजत मला. मग म्हणे काय तुझ्या वाचनाचा फायदा. म्हणे बाबा तुमच्याशिवाय कसं समजणार. म्हणे आण म्हणे, मी माझ्याजवळ बस आणि पोती वाच, मी तुला शिकवतो. तुम्ही फार घाई करता, सावकाशीने वाचत जा. बाबा काय करू, तर अध्यात्माची आज्ञा देते. म्हणजे त्यातलं जे काही अध्यात्मकतेचे 3 आहेत ना ज्ञानेश्वरचे पण, कर्मकांड, अध्यात्माची आज्ञा दिली आणि देव पोती वाचायला आणायला निघाले तर स्वप्न होतं, कळलं. मग म्हणले की बघ किती बाबांना चिंता, की याला आज्ञा दिली तर हा वर्षभर ते नीट वाचतोय की नाही, बाळ माझा नीट करतोय का नाही, हे साई माऊलीशिवाय दुसरं कोण एवढ्या आनंदाने बघणार आहे. अशाच साईंच्या अनेक लीला आहेत की जिने लोकांचं लक्ष त्या गुरुपदी कायम राहिलं. आणि आताच पुढचा आपण जो काय अध्याय येणार आहे त्याच्यामध्ये नवीन कथानक काय असेल ते वाचूया. इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. अध्याय 41 साई सच्चरित याचा समाप्त झालेला आहे. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.